मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे जाकीन. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. स्मिता आणि केतन यांचे नुकतेच लग्न झालेले. केतनच्या घरी त्याची आई सुनीता, वडील सुरेश, लहान बहीण माधुरी. त्यांचं हे पिढीजात घर होतं. केतनच्या पणजोबांनी हे घर बांधले होते. त्याच घराला जोडून केतनच्या आजोबांच्या भावाचे घर होते. दोन्ही घरे एकाच धाटणीची होती. खाली 3 खोल्या, त्यावर 2 खोल्या आणि त्यावर कौले. जुन्या काळात असायचे तसा माळा नव्हता, त्यामुळे वरच्या खोल्यांची उंची जास्त होती. तुळ्यांनी माळ्याचा भार पेलला होता. मधल्या खोलीमधून वर जाणारा लाकडी जिना होता आणि सर्वात शेवटची खोली म्हणजे स्वयंपाकघर. त्यामागे थोडी मोकळी जागा होती आणि तिथे शेजारी बाथरूम आणि शौचालय आणि त्यानंतर लगेचच फाटक. फाटकाच्या पलीकडे तशीच जुनी पडकी बांधकामे होती आणि त्या पलीकडे रस्ता. अनेक वर्ष होऊन देखील घर अगदी मजबूत होते. केतन आणि स्मिता यांचे ज्या दिवशी लग्न झाले त्या दिवशी घरात बरेच लोक होते. नंतर 1-2 दिवसात पूजा वगैरे झाल्यावर सर्वजण आपापल्या घरी गेले. त्यानंतर खऱ्या अर्थाने स्मिताच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. दिवस घरात कुठे काय असते हेच समजून घेण्यात गेला. रात्री जेवण झाल्यावर ती बाहेर भांडी घासत होती. अचानक तिला फाटकापलीकडे कोणीतरी उभे आहे याची चाहूल लागली. एक प्रकारची नकारात्मकता तिच्या मनात दाटून आली. काळोख असल्याने तिला स्पष्ट असे काही दिसत नव्हते, पण तिच्या मनाला जाणवत होते. ती उठून त्या दिशेने चालू लागली. अचानक तिला मागून सुनीताचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने ती भानावर आली. ती स्वतःशी विचारू लागली, आपण भांडी घासत होतो तर मग इथे आलो कसे? तितक्यात सुनीता म्हणाल्या, अगं तिकडे कुठे चालली होतीस? रात्री अपरात्री असं तिकडून बाहेर जात जाऊ नको. यावर स्मिता म्हणाली, अहो आई, तिकडे ते काही नाही, सहजच. आणि ती बोलता बोलता थांबली. काय झालं याचा विचार करतच ती घरात आली आणि मग वरती असलेल्या केतन आणि तिच्या खोलीमध्ये गेली. त्या खोलीच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीमधून बाहेर पाहू लागली. फाटक अंधारात अस्पष्ट असे दिसत होते. कोणाचा मागमूसही तिथे दिसत नव्हता. मगाशी आपल्याला झालेला तो भास होता की सत्य? याच द्विधा अवस्थेत ती पलंगाकडे वळली. केतन तिची केव्हापासून वाट पाहत होता बोलण्यासाठी. त्या दोघांचे अरेंज मॅरेज असल्याने एकमेकांना समजून घ्यायला किंवा बोलायला फार वेळ मिळालाच नव्हता. ती केतन जवळ येऊन बसली. त्यांच्या नानाविध विषयांवर गप्पा रंगल्या. त्यांच्यातील नवरा बायकोचं नातं फुलायला दोघेही वेळ देणार होते. आणि मग ते झोपी गेले. दुसरा दिवसही घरातील काही कामे, भेटायला येणारे लोक यांच्यातच गेला. रात्री ती पुन्हा तशीच भांडी घासत बसली होती. तिचं लक्ष फाटकाकडेच होते. तिने फाटकाजवळचा बल्ब चालू ठेवलेला. तिला अपेक्षा होती तसेच घडले. तिला बाहेर कोणीतरी बाई उभी असलेली दिसली. ती बाई स्मिताकडेच पाहत होती. स्मिता तिथूनच म्हणाली, कोण आहात तुम्ही? काय हवं आहे? पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. थंड चेहऱ्याने ती स्मिताकडे पाहतच राहिली. स्मिता उठून फाटकाजवळ गेली. तिने पुन्हा विचारले, काय पाहिजे तुम्हाला? त्यावर त्या बाईने निर्विकार उत्तर दिले, भेटायचं होते. स्मिताला वाटले जसे इतर लोक तिला भेटायला येत आहेत तशीच ही बाई असेल. त्यामुळे तिने फाटक उघडले आणि म्हणाली, या ना, आत या. असे म्हणून तिने सुनीताला आवाज दिला. आई, कोण आला आहे बघा.
असे म्हणून ती पुन्हा मागे वळली. मागे पाहते तर तिथे कोणीच नव्हते. ती गोंधळून गेल्यासारखं इकडे तिकडे पाहू लागली. तितक्यात सुनीता बाहेर आल्या. फाटक उघडे पाहून म्हणाल्या, काय झालं? आवाज का दिला? आणि हे फाटक उघडे का आहे? यावर स्मिताने घडलेला सर्व प्रकार सुनीताला सांगितला. सुनीता देखील बुचकाळ्यात पडल्या. कोण बाई असेल याचा त्यांना देखील अंदाज नव्हता. त्यांनी स्मिताला आत जायला सांगून फाटक बंद करून घेतले. स्मिता त्यांच्या खोलीमध्ये आली. ते पाहून केतन म्हणाला, काय झालं मॅडम? कसला विचार करत आहात? यावर स्मिताने घडलेला प्रकार त्याला सांगितला आणि म्हणाली, अरे त्या बाई रे, कोण होत्या काय माहीत. यावर केतन म्हणाला, अगं असतील कोणीतरी, त्यात तू काय इतका विचार करत आहेस? तरी देखील स्मिताचे लक्ष वारंवार त्या खिडकीकडे जात होते. लोखंडी गंज असलेली ती जुन्या काळातील खिडकी होती. त्याला लाकडी पाले होती. तसेच गप्पा मारत दोघेही झोपी गेले. रात्री स्मिताला कसल्याशा आवाजाने जाग आली. त्या खिडकीला असलेले दरवाजे हवेने आपटत होते. स्मिता उठून त्या खिडकीजवळ गेली. तिचे लक्ष फाटकाकडे गेले. तिथे कोणीच नव्हते. तिने खिडकीचा दरवाजा ओढण्यासाठी हात बाहेर केला. तितक्यात अचानक कोणीतरी तिचा हात पकडला. तिला अंधारात फक्त तो हात दिसत होता आणि तो हात वरून खाली आला होता. म्हणजे जे काय होते ते वरच होते. ती किंचाळली. तशी तिला जाग आली. तिच्या आवाजाने केतन देखील जागा झाला. तिच्या अवस्थेवरून त्याला जाणवले की तिला काहीतरी वाईट स्वप्न पडले असेल. त्याने तिला विचारले, काही स्वप्न पडले का? यावर तिने फक्त होकारार्थी मान डोलावली. केतनने तिला पाणी दिले आणि काही वेळातच दोघे पुन्हा झोपी गेले. स्मिताला पुन्हा जाग आली. पण यावेळी आपण स्वप्न तर पाहत नाही ना, याची तिने खात्री करून घेतली. तिचे लक्ष खिडकीकडे गेले. खिडकी खालून एक हात वर आला, बांगड्यांनी भरलेला, आणि मग दुसरा हात आला. हे पाहून स्मिताची बोबडी चोळली. तिने हलवून केतनला उठवले. केतन खडबडून उठला. त्याने विचारले, काय झाले? असं का उठवले? यावर स्मिताने खिडकीकडे बोट दाखवलं. केतनने तिकडे पाहिले, पण तिथे काहीच नव्हते. स्मिता देखील बुचकाळ्यात पडली. आता आपण पाहिले ते काय होते? ती केतनला म्हणाली. अरे तिथे हात दिसले मला. यावर केतन हसत म्हणाला, काय हात? अगं आपण पहिल्या मजल्यावर आहोत. इथे कोण येणार आहे? तुला काहीतरी स्वप्न पडले असेल. स्मिताला काहीच समजत नव्हते. ती घाबरली होती. ती पुन्हा झोपली. तिला असं सतत वाटत होते की आता काहीतरी होईल. त्यामुळे तिला झोप मात्र लागत नव्हती. तसेच डोळे मिटून ती पडली होती. काही वेळाने तिला आवाज ऐकू आला. कोणीतरी तिला बोलावत होते. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिने घाबरत डोळे उघडले. तिच्यावर असलेल्या तुळईला एक बाई उलटी लटकलेली. तिच्या अंगावर जुनी नऊवारी होती. तिचे केस चेहऱ्यावरून खाली आलेले. तिचे हात स्मितापासून काही अंतरावर लटकत होते. एक वेगळ्याच दर्पाने खोली भरून गेलेली. तिथले वातावरण भारलेले. हळूहळू त्या बाईने मान मागे केली. तिची मान 180 डिग्रीच्या कोनात मागे झुकली. तिचा तो पांढरफट काळवंडलेला निर्विकार चेहरा स्मितासमोर आला. स्मिताची अवस्था अशी झालेली की ना ओरडू शकत होती ना हलवू शकत होती. तिचे पूर्ण शरीर जखडलेले होते. सुनीता, सुरेश आणि माधुरी शेजारच्या खोलीमध्ये झोपलेले. सुनीता यांना जिन्यातून कोणीतरी बाई खाली जाताना दिसली. त्यांना वाटले की स्मिताच खाली जात आहे. त्यांनी घड्याळात पाहिले
तर 3 वाजून गेले होते. इतक्या रात्री ती खाली जात आहे हे पाहण्यासाठी त्या उठल्या आणि पाठोपाठ खाली आल्या. खाली आल्या तसं त्यांना सगळीकडे अंधार दिसला. त्यांना आश्चर्य वाटले. स्मिता खाली आली पण लाईट नाही लावली. त्यांनी ट्यूब चालू केली पण तितक्यात फट्ट असा आवाज होऊन ट्यूब फुटली. सुनीता यांना धक्काच बसला, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या. तिथेच भिंतीमध्ये देवघर होते. त्या देवघरातील दिवा कायम चालू असायचा. त्यांना अंदाज होता की आता पण तो चालू असेल. त्याच्या उजेडात स्वयंपाकघरात जाऊन बल्ब चालू करता येईल. पण आता मात्र तिथे पूर्ण काळोख होता. तो दिवा विझलेला होता. हा त्यांच्यासाठी अजून एक धक्का होता, कारण असे कधीही झाले नव्हते. त्या अंधारात चाच पडत बल्बच्या बटनजवळ गेल्या. त्यांनी बटन दाबले, पण बल्ब काही लागला नाही. मग त्या देवाऱ्याजवळ गेल्या. तिथे अंधारातच काडीपेटी शोधू लागल्या. त्यांच्या कानाजवळून एक हवेचा झोत हलकेच निघून गेला. त्यात आवाज होता. कोणीतरी त्यांचे नाव घेत होते. त्यांच्या अंगावर शहारे आले. त्याचवेळी त्यांच्या हाताला काडीपेटी लागली. त्यांनी त्यातील एक काडी पेटवली. त्यावेळी तिथला काही भाग प्रकाशमान झाला. त्या उजेडात त्यांना जे दिसले ते धक्कादायक होते. पूर्ण देवघरात कसला तरी काळा थर पसरलेला होता आणि त्याचवेळी कोणीतरी फुंकर मारावी अशी ती काडी विझली. त्यांच्या मागे हवेत तरंगत उभ्या असलेल्या त्या बाईला तो प्रकाश नकोच होता. त्यांनी परत काडी पेटवली आणि मागे पाहिले, पण मागे कोणीच नव्हते. अचानक दार बंद झाले. ज्या प्रकारे स्वयंपाकघराचे दार बंद झालेले, त्यामुळे सुनीता समजून गेलेल्या की इथे काहीतरी वेगळे आहे. त्यांना खूप भीती वाटत होती. त्या मोठ्याने केतन आणि सुरेश यांना आवाज देत होत्या, पण त्यांचा आवाज त्या दोघांपर्यंत पोहोचत नव्हता. अचानक त्यांचे मागील दार उघडले. वेगाने हवा सुटली. अस्पष्ट उजेडात त्यांना दरवाजात कोणीतरी उभे असलेले दिसले. त्यांनी काडी पेटवली आणि वर पाहिले. त्याचवेळी ती दरवाजात उभी असलेली बाईची आकृती त्यांच्या अगदी समोर उभी होती. नजरेत एक क्रौर्य, चेहरा निर्विकार, मोकळे सोडलेले केस. सुनीताची बोबडी चोळली, कारण ती स्मिता होती. सुनीता घाबरत म्हणाल्या, तू? स्मिता रागात बोलली, लय दिसांनी नव्या नवरीचं अंग भेटले. माझ्या आड येऊ नग थेरडे. स्मिताचा चेहरा बदलत गेला. एक किळसवाना आकार घेऊ लागला. तिच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागली. ते भयानक दृश्य पाहून सुनीता जागीच कोसळल्या. सकाळी 7ला केतनला जाग आली होती. स्मिता शेजारी झोपली होती. त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला. त्यावेळी त्याला जाणवले तिचे अंग तापाने फणफणत आहे. तो तसाच बाहेर आला. तिथे फक्त सुरेश आणि माधुरी दिसली. तो सुनीताला शोधत खाली आला. स्वयंपाकघराचे दार उघडले. तिथे सुनीता पडलेल्या होत्या. त्याने पटकन जाऊन पाहिले. त्या बेशुद्ध होत्या. तोंडावर पाणी मारल्याने त्यांना जाग आली. त्या अर्धवट झोपेत होत्या. गोंधळलेल्या होत्या. जशी त्यांना पूर्ण शुद्ध आली, त्यांनी केतनला विचारले, स्मिता कुठे आहे? केतन म्हणाला, त्याचसाठी तुला शोधत होतो मी. ती वरच आहे, पण तिचं अंग तापाने फणफणत आहे. सुनीता म्हणाल्या, वाटलेच मला. हा फार भयंकर प्रकार आहे. केतन म्हणाला, काय बोलत आहेस तू आई? सुनीता म्हणाल्या, तू देवारा बघ. केतनने देवारा पाहिला. त्याला देखील धक्का बसला. तो म्हणाला, हे कसं झालं? सुनीता म्हणाल्या, सांगते तुला सगळं, पण इथे नको.
आपल्याला घाई करावी लागेल. केतन म्हणाला. तू काय बोलत आहेस? मला काही समजत नाहीये. सुनीता म्हणाल्या. अरे तू बाहेर चल, शेजारी जाऊन येऊ. ते दोघे शेजारी असलेल्या केतनच्या आजोबांच्या भावाच्या घरी आले. तिथे केतनचे चुलत आजोबा नामदेव, त्यांची पत्नी सुगंधा आणि त्यांची इतर मुले राहत होते. सुगंधा सकाळी उठून बाहेर मशिरी लावत बसलेल्या होत्या. सुनीता त्यांच्या जवळ जाऊन म्हणाल्या. सासूबाई, थोडं बोलायचं होतं. सुगंधा म्हणाल्या. बोल की पोरी, सकाळी सकाळी आली म्हणजे काहीतरी काम असेलच. सुनीताने घडलेला प्रकार थोडक्यात त्यांना सांगितला. यावर सुगंधा म्हणाल्या. अरे देवा, तुझी पोर काल त्या बाईला आत या म्हणाली का? सुनीता म्हणाल्या. होय तर, ती फाटक उघडून आत घेत होती त्यांना. सुगंधा म्हणाल्या. लय वंगाळ झाले हे, तुझ्या पोरीला काय अवदसा सुचली ही? सुनीता म्हणाल्या. काय बोलत आहेत तुम्ही नक्की? सुगंधा म्हणाल्या. तुझ्या सासूने तुला काही सांगितलं नाही वाटतं? सुनीता म्हणाल्या. नाही हो. कशाबद्दल बोलत आहेत तुम्ही? सुगंधा म्हणाल्या. अगं ऐक, माझ्या सासऱ्यानं जेव्हा हे घर बांधायला घेतलं त्यावेळी याचा पाया खणताना दगड लागतच नव्हता, सगळी मातीच निघत होती. 40 फूट खणल्यावर दगड लागला, पण जेव्हा ती माती बाजूला घेत होती तेव्हा त्यात हाडं मिळाली माणसाची. त्यावेळी लक्ष दिलं नाही, पण जेव्हा हे घर बांधून झालं त्यानंतर इथं एका जाकिनीचा त्रास व्हायला लागला. त्यावेळी माझ्या सासऱ्यानं लय मोठा मांत्रिक आणला. त्या मांत्रिकानं काय तर केलं बघ, तेव्हापासून तो जाकिनीचा त्रास गेला. पण त्या मांत्रिकानं एक सांगितलं होतं की जागा तिची हाय, तिला या घरापासून लांब केलं या, पण जर का तुम्ही तिला या घरात बोलावलं तेव्हा ती परत येईल. आणि अजून एक, ती जाकीन हाय, सवाशीनबाई लग्नानंतर लगेच गेली की तिची जाकीन बनते. ती जाकीन फक्त नव्या नवरीला दिसते. यावर सुनीता म्हणाल्या. अरे बापरे, आता मला आठवलं, माझ्या सासूबाईंनी लग्नानंतर पहिले 5 दिवस मला माहेरी का ठेवलं होतं. मी या घरात यायच्या आधीच सासरी गेले होते, पण काही वर्षापूर्वी सासूबाई गेल्या आणि त्यांनी मला कधी हे सांगितलं नाही. कदाचित मी घाबरेल म्हणून. सुगंधा म्हणाल्या. मला वाटलं तुझ्या सासूने तुला सगळं सांगितलं असेल, त्यामुळे मी पण काही बोलली नाही. पण आता तुझ्या पोरीला वाचव, देवाच्या हातात आहे बघ, ती जाकीन लय वंगाळ आहे. सुनीता म्हणाल्या. मी तिला काही होऊ देणार नाही. मागे एका कार्यक्रमात माझी एकदंत नावाच्या गृहस्थांशी ओळख झालेली, ते यात आपली मदत नक्की करतील. यावर सुगंधा म्हणाल्या. पण आता तुला घाई करावी लागल, कारण जर का तू आता घरात गेली तर ती बया तुला बाहेर येऊ द्यायची नाही, कारण आता तुला कळलं आहे तिचं रूप. सुनीता म्हणाली. केतन, आपण असेच एकदंत यांच्याकडे जाऊयात. केतन आणि सुनीता एकदंत यांच्या बंगल्यासमोर पोहोचले. केशव बाहेर गार्डनमध्येच होता. केतन त्यांना म्हणाला. आम्हाला एकदंत यांना भेटायचे आहे, आहेत का ते? यावर केशव म्हणाले. आहेत ना, त्यांचा नाश्ता चालू आहे, तुम्ही बसा इथेच, मी त्यांना निरोप देऊन येतो. काही वेळाने एकदंत स्वतः बाहेर आले आणि तिथेच असलेल्या खुर्च्यांवर ते तिघे बसले. एकदंत म्हणाले. हा सांगा आता, काय मदत करू शकतो मी? यावर सुनीता यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर काहीसा विचार करून एकदंत म्हणाले. जर का त्या सुगंधा म्हणत आहेत की ती एक जाकीन आहे आणि याआधीही तिचा त्रास झाला आहे लोकांना, त्या अर्थी त्यावेळी तिच्यावर पूर्ण ताबा मिळवणे जमलेच नसेल आणि मला काहीतरी वेगळे वाटत आहे हे प्रकरण. इतक्या सहजतेने तुम्हाला घराबाहेर येऊ कसं दिले? जाकीन ही दिवसा देखील त्रास देऊ शकते. केतन म्हणाला. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? एकदंत म्हणाले. तुमच्या पंजोबांना त्यावेळी तिथे मानवी हाडे मिळाली होती,
किती हाडे हे माहिती आहे का कोणाला? आणि त्या हाडांचे पुढे झाले काय? यावर सुनीता म्हणाल्या, नाही, आम्हालाच ही गोष्ट आज समजली आहे. एकदंत म्हणाले, जाकीन ही स्त्रीभूतांमधील सर्वात भयानक समजली जाते. तिचा काहीतरी उद्देश आहे जो तिला साध्य करायचा आहे. मी दुपारी तुमच्या घरी येतो तिथल्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला. अजून काही बोलून झाल्यावर केतन आणि सुनीता घरी निघाले. एकदंत त्यांच्या ध्यान करायच्या खोलीमध्ये गेले. काही वेळातच ते दोघे घरी पोहोचले. घाबरतच सुनीताने घराचा दरवाजा ढकलला. आत कोणीच नव्हते. ते दोघे तसेच वरच्या मजल्यावर निघाले. तिथे समोरील दृश्य पाहून त्यांना पुन्हा धक्का बसला, कारण जिन्यात समोर स्मिता बसली होती. पाय खालच्या पायरीवर ठेवून तिने गुडघ्याभोवती हात गुंडाळलेले होते आणि गुडघ्यावर हनुवटी ठेवली होती आणि ती सुनीताकडे पाहत होती. त्यांची अशीच नजरानजर झाली आणि मग स्मिता करड्या आवाजात म्हणाली, आलीस का भेटून त्या म्हाताऱ्याला? तुला सांगितलं होतं ना मध्ये येऊ नग, पण तू ऐकायची नाही. म्हणून मला पण पाहायचं होतं तू काय करते ते. पण सरड्याची धाव एका कुंपणापर्यंत. त्या थेरडीने तुला सांगितलं आणि तू गेली धावत. घरात तुझी पोरगी आणि नवरा आहेत, त्याचं काय? सुनीताला धक्काच बसला. दिवसा असे काय होईल याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. त्या वरती निघाल्या, पण स्मिता जिन्यावरून रेंगत खाली येऊ लागली. ते दृश्य पाहून तर त्या दोघांची भीतीने गाळण उडाली. ते दोघे मागे सरकू लागले. इतक्या स्मिताची नजर इकडे तिकडे पाहू लागली. कसल्या तरी गोष्टींची तिला चाहूल लागली होती. आणि अचानक एक शंखध्वनी ऐकू आला. सर्वांनी वळून मुख्य दरवाजाकडे पाहिले. दारात एकदंत उभे होते. त्याच वेळी मागून देखील एक शंखध्वनी ऐकू आला, पण मागील दार बंद होते. सुनीता यांना एकदंत यांना पाहून हायसे वाटले, कारण ते दुपारनंतर येणार होते आणि अशा आणीबाणीच्या वेळीच ते तिथे हजर झालेले. त्या शंखाच्या आवाजाने स्मिताला त्रास होऊ लागलेला. ती कानावर हात ठेवून ओरडत होती. मागे जायचा प्रयत्न करत होती, पण मागून देखील असाच ध्वनी येत होता. एकदंत यांनी शंखनाद थांबवला. तिने एकदंत यांच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्या दोघांची नजरानजर झाली. एकदंत म्हणाले, माझ्या मनावर ताबा घ्यायचा काही प्रयत्न करू नकोस. नाही होणार तुझ्याने ते. माझे मन रामरक्षेने बांधलेले आहे. स्मिता रागात म्हणाली, तू माझ्यापाशी येऊ न ग, हाकनाक मरशील. एकदंत यांनी अगदी चपळाईने त्यांच्या खिशात असलेली करेच्या पाण्याची बाटली काढली आणि त्यातले काही पाणी स्मितावर शिंपडले. तसं ती तडपडू लागली. तिच्या अर्थकिंकाळ्यांनी सारा अवकाश भारून गेलेला. घरातील काचा फुटू लागल्या. एकदंत केतनला म्हणाले, तुझ्या वडिलांना आणि बहिणीला सोबत घेऊन तुम्ही चौघे घराबाहेर पडा. त्याच वेळी केतन धावत वर गेला. वर पाहतो तर सुरेश आणि माधुरी आस्ताव्यस्त बेशुद्ध पडले होते. त्याने तिथल्याच बाटलीमधील पाणी त्यांच्या चेहऱ्यावर मारून त्यांना शुद्धीत आणले. ते दोघे अजून धक्क्यामध्ये होते, कारण स्मिताच्या शरीरात असलेल्या या शक्तीचा अनुभव त्या दोघांना देखील आला होता. ते चौघे घराबाहेर पडले. मागील दार उघडून केशव घरात आलेला. आता घरात एकदंत, केशव आणि स्मिता होते. एकदंत यांना जाणीव होती की ते पाणी फार वेळ तिला रोखू शकणार नाही. केशवने पुन्हा शंखनाद केला. तसं स्मिताला होणारा त्रास वाढत गेला. एकदंत यांनी त्याच वेळी सोबत आणलेला शेंदूर तिच्या कपाळाला लावला. तो शेंदूर सप्तशृंगीच्या पायावरून काढलेला होता. स्मिता त्याच क्षणी खाली कोसळली, पण एकदंत यांचे त्याकडे लक्ष नव्हते, कारण ती आत्मा आता त्याच घरात होती. एकदंत यांनी खालील मजल्यावरील प्रत्येक खोलीमधील चारही कोपऱ्यात ते करेचे अभिमंत्रित पाणी शिंपडले. मग ते घराच्या मागील बाजूस गेले. तिथे फाटकासमोर ते थबकले
कारण त्यांना तिथे ती दिसली, तशीच उभी असलेली, जसं ती स्मिताला दिसलेली. एकदंत्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ती देखील थोडी कमकुवत झालेली. पण यातून एकदंत्यांना जे समजायचे होते ते समजले. त्यांनी त्याच क्षणी तिच्यावर पुन्हा ते पाणी शिंपडले. त्या जागेवर देखील पाणी शिंपडले आणि मग त्यांनी थोडं मागे सरकून त्याच पाण्याने एक रेघ ओढली. निदान रात्रीपर्यंत तरी ती घरात प्रवेश करू शकणार नव्हती. एकदंतियांनी केतन आणि त्याच्या घरच्यांना आत बोलावले आणि म्हणले, आताच गवंड्याला बोलावून ते मागचे फाटक आहे ते तोडा. तिथे एक तुळशी वृंदावन बांधा आणि मागील फाटक कायमस्वरूपी बंद करा. दुसरी गोष्ट, या घराची वास्तुशांती झालेली नाही असं वाटतं मला, कारण या वास्तूत वास्तुपुरुष नाहीये. त्यामुळे उद्याच्या उद्या थोडक्यात वास्तुशांती करून घ्या. माझ्या ओळखीचे एक पुरोहित आहेत, ते व्यवस्थित करून देतील सर्व. पण ते वृंदावन आताच बांधा. मी इथे थांबतोय. केतन याने फोन करून काही ओळखीच्या गवंड्यांना बोलावले. ते देखील तासाभरात आले. काही सामान लागणार होते ते देखील काही वेळात आले. त्या गवंड्यांनी ते फाटक तोडले आणि तिथे वृंदावनासाठी खड्डा खणला. एकदंतियांनी त्या खड्ड्यात ते पाणी ओतले. त्यात तुळशीची माळ आणि तो शेंदूर टाकला आणि त्यावर बांधकाम सुरू झाले. तिथे वृंदावन बांधून त्या तुळशीचे रोप लावले. सर्व काम होईपर्यंत संध्याकाळ झाली. स्मिता शुद्धीवर आली होती. एकदंत म्हणाले, आता धोका टळला आहे, पण उद्या वास्तुशांती झाली की परत असं काही होणार नाही. उद्या संध्याकाळी मी येईन, तेव्हा सविस्तर बोलूयात आपण, असे म्हणून एकदंत निघून गेले. त्या रात्री सर्वजण एका खोलीमध्ये सोबत झोपले. खरं तर त्यांना भीती वाटतच होती, पण त्या रात्री तसे काही झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच वास्तुशांतीची पूजा सुरू झाली. घरात जेवणे झाली. संध्याकाळी एकदंत आले. त्यांनी पुन्हा त्या घराचे नीट निरीक्षण केले आणि मग सर्वांसोबत बाहेरील खोलीमध्ये बोलत बसले. ते म्हणाले, तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. खरं तर तुमच्यासोबत जे काही घडले त्याचा काही भाग तुम्हाला माहीतच आहे, पण त्या साखळ्या अर्धवट आहेत. हे घर बांधताना तुमच्या पूर्वजांना आस्ती सापडल्या, हे खरं आहे, पण त्यांनी त्यावेळी त्याची योग्य विल्हेवाट लावली नाही. त्या आस्ती इथेच हरवल्या आणि मातीमध्ये मिसळल्या. आपल्या हिंदू शास्त्रानुसार आस्तींची राख पाण्यात मिसळत नाही तोपर्यंत आत्मा मुक्त होत नाही. त्यामुळे ज्या आस्ती इथे होत्या ती एक बाई होती. तिचा मृत्यू लग्नानंतर 2 ते 3 दिवसात खून होऊन झालेला. आता ती आत्मा किती जुनी होती याचा अंदाज आपल्याला नाही. कदाचित ती खूप जास्त जुनी देखील असेल आणि तिचा देह इथे पुरला होता. त्यामुळे या जागी तिचा वावर होता. किंबहुना ही जागा तिचीच होती, पण तुमच्या पूर्वजांनी तिची हाडे बाहेर काढली आणि ती हाडे नंतर चुकीने याच मातीत मिसळली. नंतर त्यांनी कोण्या मोठ्या मांत्रिकाला बोलावून तिला इथून बाहेर काढले. त्यावेळी तसे मांत्रिक होते, त्यांच्यात ती ताकद होती, पण तरी देखील त्याला मर्यादा होत्या. त्यांनी तिला लांब केले, पण मुक्त करू शकले नाहीत, कारण तिच्या अस्थी इथंच मातीत मिसळल्या आहेत. त्यांच्यात इतकी ताकद होती, पण त्यांनी एका अटीवर तिला या घरापासून लांब केले की तिला जर का कोणी या घरात बोलावले तरच ती येईल. कारण जाखीन देखील खूप शक्तिशाली असते. दिवसा देखील तिची ताकद कमी होत नाही. ती लांब नव्हतीच. याच फाटकाजवळ तिचे अस्तित्व होते, पण ते जाणवले नव्हते. पण स्मिताने तिला बोलावले आणि ती आत आली. तिचा उद्देश होता की तुम्हाला सर्वांना त्रास देऊन केतनला सोबत घेऊन जायचे, कारण तिचं लग्न झालेलं, पण तिला बायकोचे सुख कधी मिळाले नव्हतेच. त्यामुळे ती फक्त नवीन लग्न झालेल्या मुलींनाच दिसायची किंवा त्रास द्यायची. आता पुढची गोष्ट. मी तुम्हाला दुपारी येतो म्हणालो होतो, पण काही वेळातच मी तुमच्या घरी आलो. ते यासाठी की ती जाकीन तुमच्या पाठीवर होती. त्यामुळे तुमच्याशी खोटं बोललो मी.
खरं तर संकट इतकं मोठं होतं की त्याच वेळी मी तुमच्यासोबत यायला हवे होते, पण त्याने घरात असलेल्या सुरेश आणि माधुरी यांना धोका झाला असता. अजून एक, आम्ही घरात शंख फुंकला याचं कारण जाकीन जेव्हा तिचा प्रभाव दाखवते तेव्हा ती नकारात्मक शक्ती तयार होते. शंखध्वनी हा एक प्रकारे नकारात्मक ऊर्जा नष्ट करायचे काम करत असतो. यावर केतन म्हणाला, अरे बापरे, इतकं सगळं घडलं होतं इथे, पण अजून देखील मला कळलं नाही तिथे मागे वृंदावन कशासाठी आणि वास्तुशांतीचं काय. एकदंत म्हणाले, तुझ्या लक्षात आलं नाही वाटतं. तिची हाडे जिथं मातीत मिसळली आहेत ना, तीच जागा आहे जिथं आपण आता तुळशी वृंदावन बांधले. तुळस नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते. ती जाकीन तिथे बांधली जाईल, कारण तिला मुक्त करण्याची ताकद माझ्यात तर नाही. आणि दुसरं म्हणजे जर का घरात वास्तुपुरुष असेल तर अशा ताकदींना आळा बसतो. पण या घरात तिचा वावर ज्या प्रकारे होत होता त्यावरून मला अंदाज आला इथे वास्तुपुरुष नाहीये, म्हणून मी वास्तुशांती करून घेतली. स्मिता म्हणाली, मला काहीच अंदाज नव्हता काय चाललं आहे, पण इतक्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये मला. एकदंत म्हणाले, आमचं हे कामच आहे, पण तुम्ही देखील तुमची आणि त्या तुळशीची काळजी घ्या. आता काही त्रास होणार नाही हा शब्द आहे माझा. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.